नमस्कार. हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमोडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज 17 ऑक्टोबर सायंकाळचे 6 वाजलेत. पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील, तसेच येणाऱ्या दिवसामध्ये राज्यात पावसाची काय स्थिती राहील, हवामान विभागाचे काय इशारे आहेत, सविस्तर अंदाज पाहणार आहोत. आपलासुद्धा अंदाज दिलेला आहे, अजूनपर्यंत पाहिलं नसेल तर आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे, तो सुद्धा नक्की पाहून घ्या. तर सर्वात प्रथम काल सकाळी 8:30 ते आज सकाळी 8:30 दरम्यान झालेला पाऊस पाहिला तर मुंबई, ठाणे, पालघर आणि नाशिकच्या काही भागांमध्ये जोरदार सरी होत्या. बाकी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पुण्यातील काही भाग, बीड, अहिल्यानगरच्या काही भागांमध्ये मध्यम किंवा हलका मध्यम पाऊस पाहायला मिळाला. गोव्यातही मध्यम पाऊस सरी किंवा मध्यम ते जोरदार पाऊस सरी बरसल्या. मात्र राज्यात इतर ठिकाणी हवामान मुख्यत्वे कोरडं पाहायला मिळाले. यानंतर सध्याची जर स्थिती पाहिली तर चक्रकार वारे इकडे लक्षद्वीपच्या आसपासच्या भागांमध्ये दिसत आहेत आणि त्यामुळे याच्या आसपास ढगांची दाटी वाढलेली आहे. उद्यापर्यंत या चक्रकार वाऱ्यांचं एक कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर होण्याची शक्यता दाट आहे. हे कमी दाबाचं क्षेत्र बनेल, पुढे त्याचं डिप्रेशन बनेल, डीप डिप्रेशन बनण्याची सुद्धा शक्यता आहे. मात्र चक्रीवादळ बनेल किंवा नाही याबाबत साशंकता आहे अजूनही. मात्र हे डीप डिप्रेशन नक्की बनू शकते आणि याचा प्रभावाने राज्यात थोडेसे पूर्वेकडचे वारे वाहतील आणि याचाच प्रभाव असा राहील की राज्यात गडगडाट आणि पाऊस या दिवाळीला पाहायला मिळेल. हा पाऊस जरी सार्वत्रिक नसेल पण काही भागांमध्ये पडेल. त्या ठिकाणी खास करून दक्षिणेकडील भागात, दक्षिण मध्य महाराष्ट्र असेल, दक्षिण कोकण, गोवा असेल, मध्यम ते जोरदार स्वरूपात राहील. मग राहिलेलं उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकण, मराठवाडा, विदर्भ विखुरलेल्या स्वरूपात म्हणजे काही भागांकरता मध्यम पाऊस सरींची शक्यता मेघगर्जनेसह राहण्याचा अंदाज आहे. आणि त्यानंतर बंगालच्या उपसागरात सुद्धा सिस्टीम बनते, पण ते अजून खूप लांबचा अंदाज झाला, कारण लांबचा अंदाज चक्रीवादळावर जास्त काय चूक नसतो. साधारणतः 5 ते 6 दिवस अगोदर जो अंदाज दिला जातो चक्रीवादळ बनण्याच्या 5 ते 6 दिवस अगोदर तो अचूक असतो, किंवा ज्यावेळेस कमी दाबाचं क्षेत्र बनतं तेव्हा जो अंदाज येतो तो जरा चांगला असतो, कारण ती सिस्टीम कुठे आहे नक्की समुद्रामध्ये आणि समुद्रामध्ये त्याला किती अंतर भेटते, समुद्राचं पाण्याचं तापमान तिथलं कसं आहे, त्यावरून मग ती सिस्टीम कुठे जाऊ शकते, किती तीव्र राहू शकते ते कळतं. पण अजून ती सिस्टीम नक्की एक्झॅक्ट कुठे तयार होईल याबाबत सुद्धा स्पष्टता नाही आहे. त्यामुळे त्या सिस्टमबाबत जरी तुम्हाला काही भीतीदायक बातम्या जर पाहिल्या असतील किंवा भीतीदायक व्हिडिओ जर पाहिले असतील तर त्यांकडे सध्या दुर्लक्ष करा. एकतर चक्रीवादळ जर आलं आणि जर का ते इकडं बंगालच्या उपसागरातून आलं की ते धडकल्यानंतर त्याची तीव्रता कमी होते. जेव्हा ते जमिनीवरती येतं तेव्हा मान्सून काळात जास्त बाष्प असतं, पण मान्सून नंतर गेल्यानंतर जो आपल्या भारत उत्तरेकडील जे बाष्प आहे ते कमी आहे, त्यामुळे उत्तरेकडचे कोरडे हवा त्याला वेगाने कमकुवत करते. पण त्याचा प्रभाव म्हणून काहीसा पाऊस होऊ शकतो, पाऊस होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण जी काही भीती दाखवली जाते तर ती भीतीदायक किंवा तेवढा मोठा पाऊस नसेल. आणि आत्ता थोडंफार उघडीप आहे तर तुम्ही जे काही पिकं राहिली असतील काढणी करायची तर ती काढून घेऊ शकता. त्यानंतरची सिस्टीम काही दाखवतात की अरबी समुद्र येऊन पण पुढे बळकटी भेटून ते दूर जाण्याची शक्यता आहे. बाकी अजूनही याच्यामध्ये अपडेट्स सुद्धा येतील, अजूनही मॉडेलचा अंदाज नक्कीच बदलेल. बाकी काय अपडेट असेल नवीन ते आपण तुम्हाला या चॅनलवरती नक्की सांगू, त्यामुळे दररोजची व्हिडिओ पाहत चला. आणि जर आजची सध्याची सॅटेलाइट इमेज पाहिली तर मध्य प्रदेश लागून असलेल्या भागांमध्ये ढगाळ हवामान आणि पावसाचे सरी पाहायला मिळत आहेत. खास करून नागपूरचे उत्तर भाग आहेत, अमरावतीच्या उत्तर भागांकडे सुद्धा थोडासा दुपारनंतरच पाऊस झालेला आहे, आता सुद्धा ढगाळ वातावरण आहे. आणि मग मध्य प्रदेशकडे पावसाचे ढग आहेत. त्यानंतर इकडे नाशिकमध्ये सुद्धा थोड्याफार पावसाचे ढग झाले. स्थानिक ढग निर्मिती सांगितली होती की नाशिकमध्ये सुद्धा पाऊस होऊ शकतो, तर नाशिककडे स्थानिक ढग निर्मिती झाली. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरच्या पश्चिमेकडील नाशिक लागून असलेल्या भागात एक छोटंसं स्थानिक ढग आहे. एखाद्या गावाकरता थोडाफार पाऊस देईल, मोठा क्षेत्रावरती पाऊस त्याचा नसेल. आणि रात्रीचा जरी अंदाज पाहिला तर नाशिक जिल्ह्यामध्ये जी काही ढग आहेत ते दिंडोरी, पेठच्या आसपास, त्र्यंबकेश्वरच्या आसपास, नाशिकच्या उत्तर भागांमध्ये म्हणजे नाशिक तालुक्याच्या उत्तर भागांमध्ये पाऊस सरी देईल. त्यानंतर कळवण किंवा मग सटाण्याच्या पश्चिम भागामध्ये थोडाफार पाऊस होऊ शकतो. आणि मग इकडे साधारणतः वैजापूरच्या अतिउत्तरेकडील भाग आहे त्या ठिकाणी छोटंसं ढग आहे, किंवा कन्नडच्या आसपासचा जो भाग असेल, नांदगाव, कन्नड, चाळीसगाव, वैजापूरच्या आसपासचा भाग, या ठिकाणी छोटासा ढग एखाद्या गावाकडे तो पाऊस येईल, विशेष मोठा पाऊस त्या ढगापासून नाही आहे. त्यानंतर नागपूरच्या रामटेककडे सुद्धा थोड्याफार पावसाचा ढग दिसतोय. बाकी राज्यात इतर ठिकाणी पावसाचे ढग नाहीत, त्यामुळे इतर ठिकाणी काही पाऊस होण्याचा अंदाज नाही आहे. यानंतर थोडेसे इकडे जळगाव, धुळेच्या काही सीमावर्ती भागात या ठिकाणी सुद्धा मध्य प्रदेश एखादा ढग थोडासा दक्षिणेकडे सरकला तर थोडाफार पाऊस होऊ शकतो, शक्यता खूप कमी आहे. बाकी इतर ठिकाणी तर पाऊस नाहीच आहे. उद्याचा जर आपण अंदाज पाहिला आपला तर उद्या राज्यात जी काही शक्यता दिसते दक्षिणेकडे रत्नागिरी, सातारा दक्षिण, सांगली, कोल्हापूर, बेळगाव, सिंधुदुर्ग, गोवा
मेघगर्जनेसह एखाद्या भागामध्ये पाऊस मध्यम ते जोरदार होईल. हाही पाऊस सार्वत्रिक नसेल, एखाद्या भागाकरता थोड्या क्षेत्राकरता हा पाऊस पाहायला मिळू शकतो. त्यानंतर नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती जे सीमावर्ती भाग असतील किंवा वर्धा, नागपूरचे सीमावर्ती भाग उत्तरेकडे मध्य प्रदेश लागून किंवा मध्य प्रदेशच्या भागामध्ये थोडाफार पाऊस होऊ शकतो. मोठ्या पावसाची शक्यता नाही. त्यानंतर नाशिक, पुणे, अहिल्यानगर, सोलापूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर, परभणी स्थानिक ढग निर्मिती झाली तरच पाऊस होऊ शकतो, नाहीतर पावसाची शक्यता याही ठिकाणी नाही. उत्तर कोकणाकडे वातावरण कोरडे राहील. विदर्भाच्या इतर ठिकाणी सुद्धा विशेष काय पावसाचा अंदाज नाही. यानंतर आता आपण हवामान विभागाचे इशारे पाहूयात. तर हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार उद्या सातारा पूर्व, सातारा घाट, कोल्हापूर पूर्व, कोल्हापूर घाट आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागातर्फे देण्यात आलेला आहे. त्यानंतर नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, पुणे पूर्व, पुणे घाट, अहिल्यानगर, नाशिक पूर्व, नाशिक घाट, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये हलका मध्यम पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली. उर्वरित ठिकाणी कसलेही इशारे कसलेही पावसाचे इशारे हवामान विभागातर्फे देण्यात आलेले नाहीत. 18 तारखेनंतर 19 तारखेत जर आपण अंदाज पाहिला तर 19 तारखेला रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट, कोल्हापूर पूर्व, सातारा घाट, सातारा पूर्व आणि पुणे घाट मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागातर्फे देण्यात आला आहे. त्यानंतर पुणे पूर्व, सांगली, अहिल्यानगर, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड आणि ठाणे या ठिकाणी हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. धोक्याचे इशारे या जिल्ह्यांना नाही, मात्र हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याचा अंदाज आहे. तर राहिलेल्या राज्यातील इतर ठिकाणी कसल्याही प्रकारचे इशारे नाहीत. 19 तारखेनंतर 20 तारखेला जर अंदाज पाहिला तर 20 तारखेला कोल्हापूर पूर्व, कोल्हापूर घाट आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. त्यासोबत लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, सातारा पूर्व, सातारा घाट, रत्नागिरी, रायगड, पुणे घाट, पुणे पूर्व, अहिल्यानगर, बीड, नाशिक पूर्व, नाशिक घाट या ठिकाणी हलका मध्यम पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आलेली आहे. बाकी इतर ठिकाणी धोक्याचे इशारे नाहीत. आणि 21 तारखेला जर इशारे पाहिले तर इकडे 21 तारखेला परभणी, हिंगोली, नांदेड, सातारा पूर्व, सातारा घाट आणि रत्नागिरी या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट आहे. तर लातूर, बीड, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर पूर्व, कोल्हापूर घाट, त्यानंतर सिंधुदुर्ग, रायगड, पुणे घाट, पुणे पूर्व, अहिल्यानगर, नाशिक पूर्व, नाशिक घाट, बीड हा जो काही भाग आहे या ठिकाणी हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आणि उर्वरित ठिकाणी धोक्याचे इशारे नाहीत. बाकी येत्या दिवसामध्ये काय बदल असतील, काय अपडेट्स असतील आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला देण्यात येतीलच. दररोजचे हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका.